हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले असे साबुदाण्याचे वडे। हे वडे अजिबात तेलामध्ये फुटणार नाही आणि तेलकट पण होणार नाही। वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार होणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राइब कराल। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। वडे बनवण्यासाठी जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो तेव्हा त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकून साबुदाणा छान भिजवून घ्यायचा। आता यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। हा कूट जाडसर असा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। अर्धा चम्मच जिरं पावडर टाकून घेऊ। अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं। 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे 1 मोठा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी इथे हातानेच तोडून साबुदाण्यामध्ये मिक्स केलेला आहे। सगळा बटाटा व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा। वड्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही, घट्ट ठेवायचं। जर पातळ झालं तर आपले वडे खूप जास्त प्रमाणात तेल पिणार। हाताला तेल लावून मी अशा प्रकारे वडे करून घेणार आहे। इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। जेव्हा आपण साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी साबुदाणा भिजत ठेवतो तेव्हा खूप कमी पाणी टाकून साबुदाणा भिजवायचा आहे। जर जास्त पाणी झालं तर जेव्हा आपण हे मिश्रण तयार करतो तेव्हा मिश्रण पातळ होतं आणि त्यामुळं वडे खूप जास्त प्रमाणात तेल पितात आणि कुरकुरीत पण होणार नाही। अशा प्रकारे सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहे। इथे मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्यावर गॅस मीडियम टू लो फ्लेमवर करून घ्यायचा आहे आणि एक एक करून वडे तेलामध्ये सोडायचे आहे। एकच वेळ जास्त वडे तेलामध्ये सोडायची नाही। 3 ते 4 वडे तेलामध्ये एका टाइमला सोडून घ्यायचे आहेत। खालची बाजू थोडी तळली की सगळे वडे एक एक करून पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजू पण व्यवस्थित तळून घ्यायची। दोन्ही बाजूने खरपूस असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे एक पण वडा आपल्या तेलामध्ये फुटलेला नाही आणि सगळी वडे टम्म अशी फुगलेली आहेत। साबुदाण्याचे वडे छान असे तळून झालेले आहे। दुसरी बॅच पण मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। गॅस मध्यम करून सगळे वडे आपल्याला अशा प्रकारे तळायची आहेत। साबुदाण्याच्या वड्यासोबत खाण्यासाठी मी दह्याची चटणी नेहमी बनवत असते। त्या चटणीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळे वडे तळून झालेली आहे। आता आपण चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे, थोडं मोहरी टाकायची। जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर मोहरी नका टाकू। आज आमच्या घरी कोणाला उपवास नाही आहे त्यामुळं मी अशा प्रकारे चटणी बनवलेली आहे। थोडा कढीपत्ता टाकायचा, थोडं लाल तिखट टाकायचं, 2 चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याची कूट टाकायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये 2 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे। जर चालू गॅसमध्ये दही टाकलं तर दही खराब होऊ शकतं। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 चम्मच साखर टाकायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे चटणी करून बघा, ही चटणी खूप छान लागते चवीला। थोडी कोथिंबीर टाकायची। मी तुम्हाला सांगितलेलं आहे आमच्या घरी कोणाला उपवास नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे। जर तुम्ही उपवासासाठी बनवणार असाल तर या गोष्टी टाकू नका। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।